खूपच छान, काहीतरी वेगळं बघून मिळालं आज, पण चांगलं आहे. होय तू पावन करून घे. होय काय घर कुटुंबात काय क्लेश असेल काय असेल तर तू तुझ्या पायाखाली दाबून ठेव. होय आणि इथपासून मुंबई तक त्यांची रखवाली कर. म्हणजे जाई तुझा मंगल कार्य केलेला असा ते तू पावन करून घे. तन्वंतरी वेदिका क्षिप्रा विप्रवती महासुर नदी. बाय तू जाई तर मग तुळशीची लग्न झाली आणि एक मेजवानीसाठी बसलो सगळे. अशी मेजवानी बघा पहिली फक्त. भगवती कुर्या सदा मंगलम शुभमंगलम. अन्यान होतं आता पुण्य झालं. जेडी बाकडी सेवा चाकरी केलेली असा यापासून 100 कोसापर्यंत जशी सांभाळ केलं वर्षभर तसं सांभाळ करते माझ्या आई. गोविंदा. अमितने आमच्या दिवे लावून चालू केलं ना, सुरुवात केल्या नसत. अमितने चांगले आता दिवे हैसर लावून पेटून घेतोय. तो तेल ओतून ते दिवे पेटून घेतोय. बघ आपले आत्ता जसं बोलतो ना तसं चेहरे तर ओळखीचे सगळ्यांचे, पण मग मुख्य ह्या ज्या प्रथा असत ना, ह्या जागोजागी वेगवेगळ्या प्रथा असत. आता आमची आदू बोलते. हा बाबा अद्विता बोल लवकर, काय बोलते तू? लाजलं बाय आज पुन्हा. तुळशी वृंदावन सजवण्याचं काम चालू आहे आणि पावसानं थोडंसं गोंधळ घातलं ह्या वर्षी. त्या तिकडे ती येते ना हिंगाची रांगोळी बघा मस्त काढल्या ना, एक नंबर. अरे खूप छान काढली रांगोळी. थांब तुझ्या जवळ येतोय मी. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो बघा वाईस पाऊस पडता असा. पावसानं काय अजूनपर्यंत म्हणजे शांती किंवा जो ते का थांबा घ्यायचा होतो तो काय अजूनपर्यंत घेतला नाही. म्हणजेच पाऊस जो महिना असता, ऋतू जे असतात पावसाचं, तर तो पावसाचा ऋतू फार तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर झालं, नोव्हेंबर झालं. म्हणजे सणाच्या बाबतीत जर बोलला तर दसरा झालं, दिवाळी झाली, आता तुळशीची लग्न झाली, देव दिवाळी, आणि त्याच्यानंतर एवढा सगळा झाला तर मग पाऊस अजूनपर्यंत हे पडता हे कोकणात जास्त प्रमाणात असा. तर बरेचसे सण जे असतात ना आमचे, त्याच्यात थोडीशी निराशाच होता. पण तरी देखील त्या निराशेवरती किंवा ती निराशा बाजूक ठेवून आम्ही आमचे सण म्हणजेच कोकणातले सण, आपली कोकणकर अगदी उत्साहात साजरे करतात. त्यातलंच आजचं सण किंवा आज बघू केला आपण एकंदरीत घरांची सजावट, तुळशी वृंदावन सजवलेलं जे आहे ना, त्याच्यावरनं आपल्या समजत असतात की आपण कुठल्या सणाची चर्चा करतो. अर्थातच तुळशी विवाह, तुळशीच्या लग्नाची जी तयारी चालली असा ती सध्या आपण बघतो असो.
आता पुढे बघूया की ही तयारी आत्तापर्यंत जशी चालली ना, तर मग पुढे आणखी थोड्या वेळात तुळशीची लग्नांका सुरुवात होते. तर मग आताचा जो टाईम असा त्याच्यात किमान अर्ध्या तासानंतर सजावट पूर्ण होईल आणि मी सुरुवातीची सजावट रांगोळी असता किंवा नवरा नवरी जे सजवण्याचं काम चालू असतं ना, तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आपण पुढे जाऊया आणि ही मजा काय असा ना ती बघूया. अजून ते हे करूच्या मुख्य मांडाचं घर आणि पुढे बघूया. या दिवसात पावसात थोडंसं गोंधळ घातलं, नाहीतर मग जी तुळशीच्या लग्नाची तयारी आहे ती अगदी जोरदार चालली होती. बघा दाखवतोय तुमका जागे जागेवरती. तुळशी वृंदावन सजवण्याचं काम चालू आहे आणि पावसानं थोडंसं गोंधळ घातलं ह्या वर्षी, नाहीतर मग अजून जोरदार तयारी आपल्याला बघूक मिळाली असती. पण तरी देखील कोकणात आपल्या कोकणकरांचा जो उत्साह ना, तो उत्साह असंच कायम असतो. चला त्याच जोमान पुन्हा आम्ही तुळशीच्या लग्नाची तयारी करतो. पावसाचा काय खरा नाही. त्या तिकडे ती याची आहे ना हिंगाची. आज बघा आपली अद्विता इथे आहे. रांगोळी बघा मस्त काढल्या ना, एक नंबर. अरे खूप छान काढली रांगोळी यांनी. थांब तुझ्या जवळ येतोय मी. बघा आता आमची आदू बोलते. हा बाबा अद्विता बोल लवकर, काय बोलते तू? लाजलं बाय आज पुन्हा लाजते. रांगोळी बघा, रांगोळी खूप छान प्रकारे काढल्या नसत आणि ही तयारी केली नाही असं. चला आता आपण जरा पुढे जाऊया. सर्व ठिकाणी अगदी जोरदार तयारी असा तुळशीच्या लग्नाची. कोकणात ह्या गोष्टी आपल्याला बघूक मिळतात आणि तेच आपण आज बघू केला, तुमच्यापर्यंत आणू केला. हे बघा जा घे बा, ते ओढणीच लावायची राहिली, बाकी पूर्ण सजावट झाली असं. बऱ्यापैकी म्हणजेच पूर्णच तयारी झाली असं आता बघा. आणि आता जसं मी बोलतोय ना की पाऊस हा थोडंसं, पण मग तरी देखील कोकणकरांचा उत्साह ह्यो काही कमी नाही झालो असं. त्या तेवढ्याच उत्साहान आणि अगदी तेवढ्याच नवीन उमेदीन पुन्हा आपण तुळशीच्या लग्नाची पूर्ण तयारी करून घेतलं. चला पुढे बघूया आपण. चला बघा तयारी झाली आपली आणि हीच तयारी जागोजागी कशी चालली आहे. म्हणजे प्रत्येक घरात
ही तयारी कशी चालली आहे, मोठ्या उत्साहाने आपण जे सण साजरे करतो त्या सणांची तयारी कशी चालली आहे ती आपण बघू केला. अर्थातच हे भरपूर मोठ्या उत्साहाने जे सण साजरे करतो ना आम्ही, हे कोकणकरांचे वाखाणण्याचं गोष्ट असं. एवढे ऋतू किंवा एवढ्या ज्या संकट येतात, आता जागोजागी पावसानं आणलेली संकट असतात, पण त्याच्यावरती पण मात करून आपण ह्या सणाची तयारी करतो आणि हे सण साजरे होतात. त्याला पुढे जाऊन बघूया तर ह्या सण कसं होतं. प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं मिळतंच, तर त्यात आज हैसर काय वेगळं असाला ते बघूया. कलश ठेवा ना. चला आपण जरा पुढे जाऊयात. अमितने आमच्या दिवे लावून चालू केलं ना, सुरुवात केल्या ना सर. अमितने चांगले आता दिवे हैसर लावून पेटून घेतोय, तो तेल ओतून ते दिवे पेटून घेतोय. ताब्या भरून घेऊन ये, पाणी घातलं ना. बघा तयारी तशीच चालू आहे, सगळ्यांच्या तयार झाल्यात. आता फक्त वाट बघतात की मुख्य घर म्हणजेच आपला जे मांडाचं घर असतं ना, देवघर, त्या देवघराची जर तैसरला तुळशीचं लग्न झाला की त्याच्यानंतर मग आपण एका घरी जाणार आणि तैसरला तुळशींची लग्न लावून घेणार. चला पुढे बघूया कसं. ऐसली तयारी बऱ्यापैकी झाली असा सर्व, म्हणजेच कलश समयी बसून ते सजावटी वगैरेचं सगळं प्रोसेस कंप्लीट झाली असं ऐसली. आपण पुढे जाऊन बघूया. आता खैसर तर ते सांगते मुख्य घर जे असं ना देवघर ठेवा. देवघर जे असं ना तर देवघराच्या थैसर आधी सगळ्यात पहिली पूजा होईल, सॉरी पूजा आणि तुळशीचं लग्न होईल आणि नंतर मग इतर सगळ्यांच्या ठिकाणी होतं. जाऊया चला आपण पुढे. बघा आपले आत्ता जसं बोलतो ना तसं चेहरे तर ओळखीचे सगळ्यांचे, पण मग मुख्य ह्या ज्या प्रथा असत ना, ह्या जागोजागी वेगवेगळ्या प्रथा असत. त्यातलेच जसं बोलतो की प्रत्येक किलोमीटरावरती भाषा बदलते, तसेच परंपरा संस्कृती यांच्यामध्ये पण बदल होता, म्हणजेच बदलते. तर मग आपण आता ह्या ठिकाणी लाव तर मग प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळेपण असं. हेच वेगळेपण काय आहे ना ते तुमका दाखवण्याचा हा प्रयत्न होतो. तयारी बऱ्यापैकी झाली, बऱ्यापैकी मंडळी जमली असत आपली आणि आपण आता सुरुवात करणार असं. सावधान बघा आपली
असं काही घेतलं मळा घेतला जातो आणि मळा घातल्या जातात. घेऊन चालतो तुझा मंगल कार्य केलेला असा पावन करून घे. काय चूक झाली तर माफ कर आणि ईद पासून मुंबईत ताकद रखवाली कर आणि सगळे आपलं सांभाळ कर. हो महाराज. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं चेतितं बल्लारो मूर्णं विनायकं चिन्तामणि देवरं लेयारे गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेहरं वेभिरं ग्रामे राजसंस्कृते गणपते कुर्या गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी लग्नगतो समीप नवरा घेऊनिया वागरा योते मधुपार्क पूजन करा अंतर्पटा ते धरा दृष्टा तदेव नगरं सुदिनं तदैवं ताराबलं चन्द्रबलं विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देवीश्वरामीश बलग्न सावधा. देव इकडे खाली पडले. बाय तुझाई तुझं मंगल कार्य केलेलं असेल सगळी कामं माझी पूर्ण होऊन देईल. उदे गांबे उदे 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 गांबे उदे 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 बल्लारो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेयाद्रि गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओ
गोचरम ग्रामे शुभमंगल मारतो तू थांब साहेबांनी अन्न नव्हतं आता शून्य झालं. वेळी बाकडी सेवा चाकरी केलेली असा यापासून 100 कोसापर्यंत जशी सांभाळ केलं वर्षभर तसं सांभाळ करते माझी आई. गोविंदा आले लग्न घटी समीप नवरा घेऊन या वागरा कृयोक्ते मधुपार पूजन करा अंतपटा दृष्टा दृष्ट वधुवरान करिता दोघे करा उभी वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्या जगा पाणी दे ना मंगल कार्य केलेलं असा तू पाहून करून घे. काय चूक झाली तर तू तुझ्या पायाखाली घालून ठेव. इथपासून मुंबई तक आपली त्यांची रखवाली कर. बाजारमध्ये काय आता सगळे बाजारीच आता सगळी आपण प्रत्येक घरा करत येईल ना त्याच्यात आता घडवांच्या घराकडे येईल. वेदिका शिप्रा विप्रवती महासुर नदी ध्यात्वा दया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता सूर्या सदा मंगलम आली लग्न घटी समीप नवरा येऊनिया वागरा सदा मंगलम शुभमंगलम कार्य केलेलं असा तू पावन करून घे. काय घर कुटुंब पिढा असेल काय असेल तर तू तुझ्या पायाखाली घालून ठेव. इथपासून मुंबई तक रखवाली कर माझ्या आई. घेतो त्याचं टेन्शन नाही काय. ठेवला नसता राजसवरती बघितलं तर मग हे बोलेल जाई जुई सेवती निर्वाळे बकुळे कनार कमळे पुष्पे मधु मालिती
सातू तीर्थ तंदुळ पाप पूजा बरी शंकरा यात्रा जी भरली अपार गजरे कुर्या सदा मंगलम शुभलग्न समीप नवरा घेऊनिया वाघरा गृह्योते मधुकल्प पूजन करा अंतर्पटा ते धरा दृष्टादृष्ट वधूवरा न करिता दोघे करा विउबी वाजंत्री बहुगल तुझ्या मंगल कार्य केलेला असा ते तू पाहून करून घे. काय घर कुटुंबात काय क्लेश असेल काय असेल तू तुझ्या पायाखाली घालून ठेव आणि इथपासून त्याची रखवाली कर माझे. भगवती कुर्या सदा मंगलम शुभ लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वागरा गृह्योते मधुकल्प पूजन करा अंतर्पटा ते धरा दृष्टादृष्ट वधूवरा न करिता दोघे करा विउबी तुझं ताटा वाढतो बरं ताटा वाढ म्हटलं जास्त घेतलेले पिशी नाही टोपात राहतो पिशी लवकर भरता जिजीन घेतले हो आता का अरे ते बाई असो विषय काय चुकवून जायचं तुझ्या पायाखाली घालून ठेव इथपासून मुंबईत रखवाली कर माझ्या आई. तुमच्या भावाची घेतलं या आतमध्ये चला या आतमध्ये या दररोज लावून सगळ्यांना बसून घ्या जेवून जा. बारके पिशी आणले ना त्यांच्यानी त्याच्यामुळे गोंधळ होता जिजीचो. तर मग तुळशीची लग्न झाली आणि एक मेजवानीसाठी बसलो सगळे बघा खूपच छान असं एकत्रित अशी मेजवानी बघा पहिली फक्त. वालेने धरणं समुद्र तरणं लंकापुरी पाहणं रक्षाद्रावण कुंभकर्ण हरणं वेदाद्विरामायणं शिवलग्न दूर कर आणि इथपासून मुंबई तगत रखवाली कर माझ्या. रामो राजमणी सदा विजयते रामं रमे शंभजे रामेणाभियता ईशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं यदा सोऽस्महं रामे चित्ततया सदा भवतु मे कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम्.
बाय तुळजाई तुझं मंगल कार्य केलेलं असा ते तू पावन करून घे. काय इडापिडा असेल तर तू तुझ्या पायाखाली दाबून ठेव आणि इथपासून मुंबई तक आपली रखवाली कर माझ्या आई. महेंद्र तनया तन्वंतरी वेदिका क्षिप्रा विप्रवती महासुर नदी यात्वा जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगल शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा गृह्योते मधुकल्प पूजन करा अंतर्पटा ते धरा दृष्टादृष्ट वधूवरा न करिता. खूपच छान. काहीतरी वेगळं बघून मिळालं आज, पण चांगलं आहे. लग्नाकडे जाऊया. सदा वंदिता कामं पांगला सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा गृह्योते मधुकल्प पूजन करा अंतर्पटा ते धरा. ते तू पावन करून घे. काय घर कुटुंबात काय क्लेश असेल काय असेल तर तू तुझ्या पायाखाली दाबून ठेव आणि इथपासून मुंबई तक त्यांची रखवाली कर. म्हणजे मंगलम शिवलग्न आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा गृह्योते पायाखाली दाबून ठेव इथपासून मुंबई तक त्यांची रखवाली कर. माझ्या आई लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा गृह्या पटा ते धरा दृष्ट वधूवरा न करिता. जाई तुझा मंगल कार्य केलेलं असा ते तू पावन करून घे. काय घर कुटुंबापासून चूक झाली असेल काय आले तर तू तुझ्या पायाखाली दाबून ठेव आणि इथपासून मुंबई तक त्यांची रखवाली कर. माझ्या आई सरस्वती भगवती पुर्या सदा मंगलम शिवलग्न आली लग्न वाघरा गृह्योक्ते मधुपार्क पूजन करा अंता
तुझी वेळेवरती सेवा केलेली असा ती पावन करून घे सगळं घर न्याय पावली अशी तुझी जी काही रचना केली असा ती जाप कर मिळे कर हातात घेऊन जसं चाललंच पाच तत्व बारा कर मर्यादेचा एकमत केलंच तसे तू केवर नाही कोला सांभाळ कर माझ्या आई माते गोविंदा. चला तर मित्रांनो, आता आपण हैसरनं निघतो, म्हणजे सगळी लग्न आपण पार पाडली आणि आपण हैसरनं निघतो म्हणूनच जसं आपलं बोलतोय तसंच रोजचं सांगणार, रोजचा मागणार, रोजचा करणार. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _, काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट. गुड नाईट. पाप लागतं पाप आता जिजीची माणसं काय मूड भरून देतात आणि बाकीच्या गावातले देवाचे पिशव्यात जास्त बघ चला.